औचित्य साधून तुम्ही एका नव्या संघटनेची घोषणा केली आहे, स्थापना करण्यात आली आहे, काय नेमकी भूमिका आहे? सर्वप्रथम या जगातील बंजारा समाजाला गोर बंजारा विश्व दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे होत आलेली आहेत. या देशामध्ये जवळपास 14-15 कोटीच्या संख्येने असलेला बंजारा समाज, महाराष्ट्रामध्ये 1.5 ते 1.25 कोटी संख्येने असलेला बंजारा समाज, एवढी ताकद असताना देखील आजही बंजारा समाज प्रत्येक क्षेत्रामध्ये दुर्लक्षित आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय, या बंजारा समाजाला सामाजिक, शैक्षणिक, राजकीय हक्क मिळावेत. त्याचबरोबर आमचा तांडा सुधारावा, तांड्याचे मूलभूत प्रश्न सुटावेत, आमच्या तरुणाच्या हाताला काम मिळावं, आमच्या महिलांना जे कबाड कष्ट करावं लागते शासनाने त्या महिलांसाठी देखील स्वतंत्र अशी योजना सुरू करावी. त्याचबरोबर आज अतिशय कळीचा मुद्दा महाराष्ट्रावर जे सुरू आहे, बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं. या सर्व गोष्टीसाठी बंजारा समाजासमोर एक सक्षम पर्याय असावा. संघटना अनेक आहेत असतील, परंतु ज्या पद्धतीने काम चालू आहे समाजाचं त्यात भलं होताना दिसत नाही. म्हणून या सर्व क्षेत्रामधील बंजारा समाजाला संघटित करून, विखुरलेला बंजारा समाज आज त्यांना संघटित करून राष्ट्रीय बंजारा महासंघ रस्त्यावरची लढाई लढण्यास आजपासून सुरुवात करीत आहे. म्हणून आजचं दिन अतिशय आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. हीच भूमिका राष्ट्रीय बंजारा महासंघ या ठिकाणी पार पाडणार आहे. पदाधिकारी देखील तुम्ही आहात, मग एक संघटना स्थापन करून आता रस्त्यावरच्या लढाईची भाषा करताय, कसं नेमकं हे सगळं साध्य होणार? माझा जन्म बंजारा समाजात झालेला आहे. समाज माझ्यासाठी प्रथम आणि नंतर माझी राजकीय भूमिका. मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे. माझ्या समाजाला जर माझा पक्ष माझे सगळे प्रश्न सोडित असेल तर आनंदच आहे ना. पक्षाचा सुद्धा मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे, परंतु ज्या आईच्या उदरात माझा जन्म झाला तेव्हा आहे बंजारा समाज. बंजारा समाजाला सुरक्षित ठेवणं एक समाज बांधवून माझी कर्तव्य आहे. माझी भूमिका समाजाबरोबर प्रामाणिक आहे आणि पक्षाबरोबर देखील प्रामाणिक आहे. मात्र अनेक वेळा भाजपचं सरकार आहे, मात्र एसटी आरक्षणाचा मुद्दा केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे. नेमकं अडलाय कुठं? अनेक वेळा आश्वासनं दिली, मोर्चे काढले, प्रत्येक वेळेस समजूत काढायला कोणतरी मंत्री आला, नेमकं अडलंय कुठं कुठं? विषय आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि फक्त देशामध्ये जो बंजारा समाज आहे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विखुरलेला आहे. सरकारला माहित आहे आमची मागणी अनुचित नाही. आमच्या मागणीला सिद्ध करण्यासाठी एक नाही हजारो पुरावे आमच्याकडे आहेत, सगळे पुरावे आहेत. परंतु सरकारची काही मजबुरी असू शकते, कदाचित ते आदिवासी समाजाला घाबरत असतील. तर या निमित्ताने माझ्या महाराष्ट्रातील आदिवासी समाजाला मी हात जोडून विनंती करतोय, आम्ही जे आरक्षण मागतोय, आम्ही एसटीचं आरक्षण मागतोय, परंतु आम्हाला तुमच्या ताटातलं काही नकोय. आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या, ही आदरणीय मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्याकडे आमची मागणी आहे. आणि आमचा इशारा एवढाच आहे की बंजारा समाजाचा आता अंत पाहू नका. संख्या फार मोठी आहे. रस्त्यावर हा समाज आला तर आवरणं तुम्हाला सोपं नाही जाणार, अवघड होईल. म्हणून आमचे जे न्याय हक्काच्या मागण्या तुम्ही मान्य करा, आम्ही तुमच्या सोबत राहू.